यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं NEET अंडर ग्रॅज्युएट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट ही प्रवेश परीक्षा घेण्याचं डिक्लेअर केलेलं आहे. ही परीक्षा 12 सप्टेंबर 2021 ला होणारी आहे. तो दिवस रविवार असणार आहे आणि त्या दिवशी ती परीक्षा होईल असं NTAनं जाहीर केलेलं आहे. आणि NTAनं जाहीर केल्याबरोबरच 13 जुलै पासून त्या परीक्षेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू केलेलं आहे. ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन सर्वसाधारणपणे 6 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. म्हणजे 13 जुलै ते 6 ऑगस्ट या कालावधीमध्ये आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करत असताना लागणारी डॉक्युमेंट्स ही कोणती असणारी आहेत याची माहिती तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये निश्चित मिळणार आहे. ती एकदा वाचा, खात्री करून घ्या. म्हणजे 10वी पासून ते 12वी पर्यंतची जी काही त्या 2 वर्षामधली किंवा 3 वर्षामधली जी काही डॉक्युमेंट्स तुम्ही वेगळी काढलेली असणार आहे, जी ओरिजिनल असतील, ती सगळी एकदा PDF करून घ्या. त्यांचं स्कॅनिंग करा. ते स्कॅन करून त्याचे एक PDF फाईल करा आणि तुमच्या ईमेलवर ठेवा. म्हणजे कधी केव्हाही कुठे तुम्हाला ती डॉक्युमेंट्स ओपन करता येतील, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही रजिस्ट्रेशन करत असताना करणं अपेक्षित असणार आहे. या परीक्षेसाठी क्वेश्चन पेपर फॉर्मेट जो असणार आहे तो बदललेला आहे. याची माहिती तुम्हाला थोडीफार आली असेल. एकूण मार्क्स जे असणार आहे, टोटल मार्क्स ऑफ एक्झामिनेशनचा विचार जर केला तर 720 मार्क्स. ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन विल बी 3 hours. हे ठरलेलं आहे, यात काही बदल नाहीये. परंतु कोविड-19चा जो प्रभाव एकूण इतर राज्यांमध्ये किंवा देशभरामध्ये आहे त्याचा विचार करता मात्र NTAनं नीट अंडर ग्रॅज्युएटसाठी क्वेश्चन पेपर फॉर्मेटमध्ये बदल केला. तो बदल अशा पद्धतीचा आहे की केमिस्ट्री सारखा एक विषय जर आपण विचारात घेतला, कारण या परीक्षेला फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल आणि बायोलॉजी मध्ये बॉटनी, झूलॉजी असे एकूण पेपर्स असणारे आहेत. तर केमिस्ट्री आपण जर एक सब्जेक्ट विचारात घेतला तर त्यामध्ये 2 सेक्शन असणारे आहेत. सेक्शन A consists of 35 multiple choice questions each carrying 4 marks, and section B there are 15 multiple choice questions, and here is a option of 5 MCQs. So out of 15 you have to solve only 10 multiple choice questions each carrying 4 marks. म्हणजे एकूण प्रश्नपत्रिकेमध्ये 35 अधिक 15 प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु सेक्शन B मधून 15 प्रश्न असले तरी तुम्हाला 10च प्रश्न फक्त सोडवायचे आहेत. म्हणजे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघितले तर 45 असणारे आहेत. इच कॅरिंग 4 मार्क असणार आहेत आणि त्यामुळं इथं तुम्हाला 180 मार्काचीच प्रश्नपत्रिका पाहायला मिळणारी आहे. हा एक त्यातला महत्वाचा भाग असेल. या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग विचारात घेतलेला आहे. म्हणजे CETला निगेटिव्ह मार्किंग नाही, परंतु इथं निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. म्हणजे 4 मार्काचा एक प्रश्न तुम्ही सिलेक्ट केला आणि जर तो चुकला तर तिथं मात्र 1 वजा गुण होणार आहे. आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही तो क्वेश्चन अटेम्प्टच केला नाही तर मग मात्र तुम्हाला ते 4 गुण मिळणार नाहीत किंवा ते कुणालाही दिले जाणार नाहीत. पण फॉर रॉंग आन्सर देर इज अ निगेटिव्ह मार्किंग. म्हणजे 1 मार्क तुमचा तिथं कमी झालेला पाहायला मिळेल. म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं आपल्याला माहित असणं आवश्यक असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण रजिस्ट्रेशन आता करत आहात, त्याची घाई संपूर्ण घरामध्ये असणारे लागणारे डॉक्युमेंट्स आपण गोळा करत असाल. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट मी जी आज तुम्हाला सांगणार आहे ती तुम्ही ऐकल्यानंतर मात्र तुम्ही तुमच्या मित्रांना, शिक्षकांना सगळ्यांना ही माहिती कळवणं फार आवश्यक असणार आहे. तुम्हाला माहित आहे की नॅशनल टेस्टिंग एजन्सी अंडर ग्रॅज्युएट ही जी एक्झामिनेशन असणार आहे विल बी कंडक्टेड इन 13 लँग्वेजेस. 13 भाषांमधून प्रश्नपत्रिका ते उपलब्ध करत आहेत. अँड मराठी इज वन ऑफ देम. म्हणजे त्या 13 मधून मराठी ही एक भाषा आहे.
म्हणजे महाराष्ट्रीयन जे विद्यार्थी असणारे आहेत आणि जे नीट एक्झामिनेशन देणारे आहेत अशा विद्यार्थ्यांना खूप मोठी संधी आहे. विद्यार्थी मित्रांनो, 11वी 12वी तुम्ही विज्ञान शाखेकडं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे इंग्रजी माध्यमातून शिकलेला आहात किंवा तुम्हाला शिकवलं असेल आणि काही प्रमाणामध्ये तुम्हाला मराठी भाषेमधून पण सांगितलेलं असणार आहे. परंतु इथं जर तुम्ही फक्त आणि फक्त इंग्रजी भाषा सिलेक्ट केली तर मिळणारी उत्तर भाषा किंवा प्रश्नपत्रिका जी असणार आहे त्यामध्ये तुम्हाला फक्त इंग्रजी माध्यमातूनच प्रश्न वाचता येतील. पण जर तुम्ही उत्तर भाषा मराठी असं त्याच्यामध्ये ऍडिशनल जर उल्लेख केला तर मग मात्र जी प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहायला मिळणारी आहे ती प्रश्नपत्रिका अशी असेल की त्यामध्ये दोन्ही भाषांचा उल्लेख असेल. डाव्या बाजूला इंग्रजीमध्ये असेल आणि त्याच प्रश्नांचं मराठीमध्ये रूपांतर केलेलं असेल ते मराठीमध्ये तुम्हाला दिसेल. कंटेंट सेम असणार आहे, तो फक्त माध्यम बदललेला असेल. व्हॉट इज द बेनिफिट ऑफ द सिलेक्शन ऑफ मराठी ॲज अ वन ऑफ द लँग्वेज? तर तो बेनिफिट हा आहे की जर मला काही इंग्रजीमधून काही कळालेच नाही त्यातले कन्सेप्ट किंवा त्या प्रश्नाचा अर्थच लागत नसेल तर तात्काळ तुम्ही मराठीमध्ये वाचलं तर तुम्हाला पटकन ते लक्षामध्ये येईल आणि त्याचा अर्थ कळाला की मग मात्र तुम्हाला उत्तर लिहिता येईल. उत्तर लिहायचंच नाही विद्यार्थ्यांनो, म्हणजे इथं उत्तर लिहिण्या प्रकार नाही तर तुम्हाला यू हॅव टू सिलेक्ट द करेक्ट ऑर बेस्ट ऑप्शन. म्हणजे इथं मराठी भाषा तुम्ही निवडली म्हणून तुमचं लॉस होण्याचं कारण नाही, उलट तुम्हाला फायदा मिळणार आहे. ती भाषा घेतल्यामुळं स्वीकारल्यामुळं तुम्हाला त्या भाषेमधून लवकर प्रश्नांचा अर्थ समजू शकेल आणि इथं तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि तो ऑप्शन तिथं फक्त तुम्हाला सिलेक्ट करणं महत्वाचं असणार आहे. त्यामुळं इथं उत्तराची भाषा ही भाषा नसून इथं तुम्हाला पर्याय निवडायचे आहेत हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. साधारणपणे 2017 साली जी नीट एक्झामिनेशन झाली त्या परीक्षेला 1179 विद्यार्थी साधारणतः बसले होते आणि 2019ला ती संख्या 2300च्या पुढं साधारणतः गेलेली पाहायला मिळते. म्हणजे याचा अर्थ ही संख्या वाढत आहे आणि मला असं वाटतंय की ही संख्या लाखांपर्यंत पोहोचावी म्हणजे याचा बेनिफिट जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मिळेल. यश अकॅडमीच्या माध्यमातून अनेक व्हिडिओज मग नीट एक्झामिनेशन असेल, JEE असेल किंवा स्टेट लेवलची CET एक्झामिनेशन असणार आहे, या प्रश्न या प्रवेश परीक्षांच्या साठी लागणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं कशी कमी वेळेमध्ये ते ऑप्शन्स निवडायचे या अनुषंगाने अनेक व्हिडिओज अपलोड केलेले आहेत युट्यूबला. तुम्हाला ते पाहायला मिळतील आणि तुम्ही ते पाहावेत. म्हणजे दोन्ही भाषांमधून त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेनेशन तुम्हाला पाहायला मिळेल. मला वाटतंय इथं आपण सगळ्यात महत्वाचं आहे की रजिस्ट्रेशन करत असताना तुम्ही ॲडिशनल लँग्वेज मराठीचा उल्लेख करावा. आपण आपल्या पालकांनी आपल्या पाल्याशी किंवा शिक्षकांशी इतरांशी चर्चा करून उत्तराची भाषा निवडताना हा एक ऑप्शन तुम्ही जर निवडला तर तुम्हाला बेनिफिट असणारा आहे. मोड ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला माहित आहे की ऑफलाईन एक्झामिनेशन आहे. पेन आणि पेपरचा वापर इथं तुम्हाला करावा लागणार आहे. OMR शीटवर तुम्हाला ते बॉलपेनच्या साह्यानं तुम्हाला ती सर्कल करावी लागणारी आहे. त्या पद्धतीच्या मॉक टेस्ट तुमच्या निश्चित झालेल्या असणार आहे, त्यामुळं तो सराव तुमचा निश्चित झालेला असेल, यामध्ये कुठेही अडचण नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेची तयारी आपण सायमल्टेनियसली करत असाल परंतु रजिस्ट्रेशन करत असताना ही मराठी भाषा निवडणं विशेषतः महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांनी हा एक पर्याय चांगला पर्याय आहे म्हणून सुचवा असं वाटतं आणि तो जर निवडला तर तुम्हाला चांगलं यश मिळालेलं या परीक्षेमध्ये पाहायला मिळेल. शेवटी तुम्हाला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवायचा आहे तर चांगले गुणही अपेक्षित असणारे आहेत. मग चांगले गुण मिळवण्यासाठी जर तुम्ही हा पर्याय निवडला तर तो तुम्हालाच उपयोगी पडणारा आहे. परंतु हे करत असताना आणखीन तुम्ही इतरांशी चर्चा करा, कारण वेळ आपल्याकडे रजिस्ट्रेशनला 6 ऑगस्ट पर्यंत आहे, म्हणजे वेळ आहे. रजिस्ट्रेशन करताना आणखीन इतरांशी चर्चा करून योग्य पर्याय हा जर असेल तर तुम्ही
जरूर निवडा. माझ्या माहितीप्रमाणे हे निवडलं तर फायदाच तुमचा होणारा आहे. मला वाटतं इथं आपण थांबूया. आपण या सांगितलेल्या गोष्टींची काळजी घेऊन इतरांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवाल याची मला पूर्ण खात्री आहे. धन्यवाद.